नमस्कार. माझं नाव सौ वर्षाराणी बलवंत अभ्यंकर. मी सिंधुदुर्गवरून आले. माझा मोबाईल नंबर आहे 9403562652. मी मसुरा गावामधून आहे, सिंधुदुर्गातल्या. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मालवण माहिती असेल तर तिथून मी आहे. आणि शिवाय मी तिथला ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करते. तिथल्या महिलांसाठी विविध उपक्रम मी राबवते. आणि जास्त करून ग्रामीण भागात आपल्याकडून काय करता येईल, आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण पातळीवरच्या महिलांसाठी काय करता येईल, तो माझा प्रयत्न असतो. आणि त्या दृष्टीने माझे वेगवेगळे सामाजिक उपक्रमही चालू असतात. तिथे साधा आठवडा बाजार नव्हता, तो पण मी चालू केला आहे. आणि अशा दृष्टीने महिला दिन असो, जिथे संधी मिळावी तिथे आपण आपलं ज्ञान इतरांना द्यावं, हा माझा हेतू असतो. आणि त्यानुसार मी वागत असते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. गोवर्धन धर गोपालन तर गोवर्धन धर गोपालन धर गोकुळ संकट हारी राजा राम. गोकुळ संकट हारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राजा राम. राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम. बोला पुंडलिक वरदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आज कीर्तन विश्वच्या संपूर्ण परिवाराने आणि साक्षात आज माझ्या माऊली, माझे गुरु आणि आमच्या स्वातीताई आपले गुरुजी आणि स्वातीताई आणि संपूर्ण हा परिवार कीर्तन विश्वचा, शिवाय माझे उत्तम असे दोन्ही साथीदार आहे, मी यांना नमस्कार करते. शिवाय माझे वर्गमित्र आणि साक्षात आपले नारद मुनी आणि व्यास मुनी यांच्या समोर, शिवाय आमचे यजमान, माझ्या घरची माहेरची दोन्हीकडची माणसं, कारण तुम्हाला सपोर्ट असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. तर त्या सगळ्यांचे आभार मानून मी माझ्या या कीर्तन सेवेला इथे प्रारंभ करते. आता आपण निरूपणाचा अभंग घेऊया. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवूने भवा, दोरीच्या सापा भिवूने भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा,
भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे मालवून कोरे मालवून कोरे हरी भजना वीण काळ घालवून कोरे हरी भजना वीण काळ घालवून कोरे घालवून कोरे घालवून कोरे. आज आपण निरूपणासाठी जो अभंग घेतला आहे हा संत सोहिरबानाथ यांचा अभंग आहे. सोहिरबानाथ हे आमचे गोमंतकी आहेत, म्हणजे गोव्यातले आहेत आणि बांदा येथे त्यांचा जन्म झाला आहे आणि त्याच्यापुढे आंबिये असं त्यांचं आडनाव आहे, कारण पालिये म्हणून एक गोव्यात गाव आहे आणि तिथे आमराई होती आणि त्यावेळी ते लहानपणी खेळत असत. त्यामुळे लहान मुलांना जसं आपण बच्चा आहे ते म्हणतो तसं त्यांना आंबिये हे नाव होतं. आणि गैबीनाथ म्हणजे असं म्हटलं जातं की गैबीनाथांचा त्यांना अनुग्रह लागला आणि गहिनीनाथां म्हणजे पुढे नाथ परंपरेत त्यांनी आपलं पूर्ण जीवन वाहिलं. अनेक प्रकारचं साहित्य हे त्यांचं आहे आणि त्यांचं सगळ्यात विशेषत्व असं होतं की त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाची टीका ह्या त्या स्वतःच करायचे. त्याच्यामुळे आपलं कुठे चुकलं ही बघायची जी सवय होती ती खरंच खूप चांगली आणि त्याच्यामुळे त्यांचा जो एक परंपरा होती किंवा त्यांचा पूर्ण जीवनाचा जो दृष्टिकोन होता बघण्याचा तो हा नामसंकीर्तन आणि लोकांना शहाणं करून सोडावं. नामात जितकं जास्त होईल तेवढं लोकांना द्यावं, कारण काळ कुठलाही जरी असला आज आपण एवढे बुवा इथे बघून गेलो सगळ्यांचा मतितार्क किंवा केंद्रबिंदू एकच आहे की आपण नामात राहिलं पाहिजे. एवढं ह्या नामात काय आहे तर म्हणूनच आपले आत्ता आपण बघितलं की आपले सोयरोबांसुद्धा हेच सांगतात हरिभजना वीण काळ घालवू नको रे. हरी म्हणजे कोण हाच प्रश्न आपल्याला पहिला पडतो. तर हरी म्हणजे जतन करणारा, हरी म्हणजे आपलं रक्षण करणारा. हरी नुसता उच्चार झाला तरी आपले अनंत जन्मीचे पापं दूर होतात. मग अशा हरीला सोडून आपण वेगळ्याच हरीच्या नादात लागलो तर काय होतं हे आपण आत्ता इथे प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघतोय. मग दोरीच्या सापा भिवूनी बघा असं ज्यावेळी पण म्हणतो त्यावेळी हा दोरीचा साप किंवा हे जे हरिभजन आहे म्हणजे नेमकं काय आहे तर ह्याचे दोन अर्थामध्ये आपण घेऊ शकतो. हा अभंग द्विअर्थी आपण मांडू शकतो इथे. तो कसा तर एक बघितलं तर आपण व्यावहारिक दृष्टीने तो बघू शकतो आणि दुसरं म्हटलं तर तो आध्यात्मिक दृष्टीने बघू शकतो. पहिल्यांदा आपण व्यावहारिक दृष्टीने कसं ते बघूया, कारण जीवन जगतात असताना सगळ्यात आत्ता व्यवहार खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे पहिलं व्यवहारच बघूया. आता व्यवहार कसा, आपण कुठलंही काही झालं तर आपण उपवास करतो. मग उपवास आपण काय करतो का करतो तर एक देव कार्य आहे म्हणून आपण उपवास करतो. पण त्यामागचं जर आपण शास्त्रीय कारण बघितलं तर एक दिवशी पोट रिकामं राहिलं तर कुठेतरी ते चांगलं, पोटासाठी चांगलं, आपल्या देहासाठी चांगलं म्हणून करतो. हा त्याचा व्यावहारिक अर्थ झाला. पण त्याचा आध्यात्मिक जर अर्थ घ्यायचा झाला तर त्याच्या हरीशिवाय काय आहे दुसरं, कारण नामाशिवाय दुसरं काहीच नाही. कारण नामामुळेच तुमचं जे अज्ञान आहे, तुमच्यातला जो अंधकार आहे तो नाहीसा होतो. मग तो अंधकार जर नाहीसा व्हायला हवा असेल तर आपण काय केलं पाहिजे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. मग हा जो हरिभजन आहे हे हरिभजन आपण करत राहिलं पाहिजे. मग ते कसं केलं पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा आपलं तन मन धन अर्पण केलं पाहिजे, कारण हा जीव एकदाच मिळतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम हे आपलं चालूच असतं आणि अनंत जन्माचं आपलं संचित जे असतं त्यामुळेच आपल्याला हा इतका सुंदर देह मिळतो. मग या सुंदर देहाचं आपण एवढा जर मिळाला आहे तर त्याचा कुठेतरी आपण फायदा नको का करून घ्यायला, कारण हा जन्म तर परत नाही. मग असा जन्म जर मिळायला हवा असेल तर आपल्याला भक्तीसुद्धा त्याच मार्गाने केली पाहिजे ना. असेच दोन माणसं असतात तर ते एकामेकाला विचारत असतात, अरे तू देव पाहिलेस काय? दुसरा म्हणतो हो पाहिलं आहे. मग तो मला का नाही दिसत? तो म्हणतो तुला पण दिसेल, पण म्हणे मला दाखव. मग कुठे दिसतोय तुझा देव? अरे तू वेड्या, तू असा कसा? तू तुझ्या नजरेतून बघतोयस, तू देवाच्या नजरेने ज्यावेळी बघशील त्यावेळीच तुला देव दिसेल. हा देव आहे. मग ही जी माया, त्याच्यानंतर म्हटले की दोरीच्या सापा भिवूनी भवा. अरे दोरी म्हणजे काय? दोरी आणि हे सगळी आपल्या मनाची कल्पना असते आणि मनाची कल्पना ह्याच्यासाठी असते की आपल्याकडे अज्ञान असतं. मग आपल्याला ईश्वराने जर एवढा सुंदर देह दिला आहे मग त्याच्यात रोज आपली नित्यकर्म करताना
प्रत्येक वेळी भगवंताचं नाव असं घ्यावं की ते तुमच्या आत रिजलं पाहिजे, तुमच्या वाणीतून ते येऊन पूर्ण तुमच्या परावाणीतून म्हणजे ते पाझरलं पाहिजे नाव. त्यावेळीच त्या भगवंतापर्यंत तुमची ती इच्छा, तुमची सेवा आहे ती पोचते. आणि असं ज्यावेळी तुम्ही नाम घेता त्यावेळी ते नक्कीच त्या भगवंताच्या चरणी ते अर्पण होत असतं. आणि ह्या सगळ्यातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल, हा जो भ्रमाचा भोपळा आहे, भ्रम आहे, हा रज्जू म्हणजेच कोण आहे तर आपला भ्रम आहे. आणि भ्रम म्हणजे काय तर ही माया ज्याला म्हणतो हा साप आहे. हा दोरीचा साप म्हणजे ही माया आहे. आणि ही मायाच आपला घात करते. प्रत्येक गोष्टीत आपली कोण घात करते तर ही माया. आपण आज इथे आहोत, आज आपण ह्या संकीर्तनात आलो आहे, खरोखर आपण कुठेतरी एक पाऊल पुढे आलो आहे. आणि ह्याचं सगळ्यात उत्तम श्रेय जर कोण असेल तर ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्या भ्रमाच्या भोपळाचं फुटायला पाहिजे असेल आणि त्याच्यातून आपण बाहेर यायला हवं असेल. मुक्तीचं दार जर बाहेर आपल्याला मुक्त व्हायला हवं असेल, भावेविना भक्ती आणि भावेविना भक्ती आणि भक्तीविना जर मुक्ती जर मिळवायची असेल तर आपल्याला तिथे गुरुची गरज आहे. आज आपल्यापुढे साक्षात आपळेबुवा बसले आहेत. आज आम्हाला कीर्तनाची दीक्षा घ्यायची होती, मग आम्हाला कुठे यायला पाहिजे तर ते योग्य व्यक्तीच्या स्थानी यायला पाहिजे, योग्य व्यक्तीच्या चरणाकडे आलं पाहिजे. तुम्हाला घरी बसून ते मिळालं नसतं. आणि त्यामुळे आम्ही धन्यता आम्ही मानतो की अशा वेळी प्रत्येकाने जर असे गुरु ठेवले, त्या विषयातले जर ज्ञानी आपण जर केले तर खरोखरच आपलं जीवन खूप सुंदर आहे. असं म्हटलं जातं नाही तर जीवन हे दुःखरूपी वृक्षाचा अंकुर आहे. ह्याच्यानंतर ज्ञान आणि भ्रांतीचा अखंड पडदा हा इथे पडला आहे, आपल्या बुद्धीवर पडला आहे. आणि अशी ही माया, ह्या मायेतून बाहेर जायला हवं असेल तर परत आपण त्याच उक्तीवर येतो, हरिभजना विण काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. आता इथे ज्यावेळी अंतरीचा ज्ञान दिवा तुमचा असतो म्हणजेच काय, तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत पाहिजे. तुम्ही संत, आपले प्रत्येक संतांचं वचन बघा की त्यांच्या केंद्रस्थानी काय आहे तर नाम आहे. मग कोणाकोणाचं कसं नाम असेल, आपले समर्थांनी सांगितलं की रामकृष्ण हरी, त्या दोनच ह्याच्यात त्यांनी पूर्ण ब्रह्मांड दाखवलं आहे. हो, त्याच्यानंतर आपले तुकाराम महाराज बघा, आपले नामदेव बघा, नाचू कीर्तनाचे रंगी, त्यांनी तर आपलं पूर्ण आयुष्य कीर्तनाचे रंगी नाचून प्रसार आणि प्रचारात घालवलं. आणि पूर्ण आपल्याला सगळ्यांना त्यांनी शहाणं सुरतं करून सोडलं. त्यानंतर आपले गोंदवलेकर महाराज बघा, आपले रामदास स्वामी बघा, ज्यांनी फक्त एक राम नाम घेतलं तर ऐकैकैम अक्षरम पूजा महापातक नाशनम, एक रामाचं नाव घेतलं तर कोटी राम नाम केल्याचं पुण्य मिळतं. मग हे पुण्य जर नुसतं फुकटचं मिळत असेल तर आपण काय करतो आहे, विकटचे शानशौकीपणा घेतो आहे आणि या एवढ्या सुंदर जीवाची वाट लावून घेतो आहे. आपण महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो, आज एवढी प्रकारची टेक्नॉलॉजी आली आहे जेणेकरून आपलं डोकंच एवढं कोलॅप्स होऊन जातं आहे की त्या डोक्यात, त्या मेंदूत विचार करायला आपल्याला जागा पण शिल्लक नाही आहे. आपलीच मेमरी फुल झाली आहे. ते मोबाईल तर हँग होतातच, पण आपलीही मेमरी फुल झाली आहे. मग ती सासूसून काय करते, ती त्याची ह्याच्याबरोबर ती घरात कधी येऊन बसते. खरोखर ह्या सगळ्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर सुंदर असा आपण एक निश्चय केला पाहिजे. निश्चयाशिवाय काही नाही. भाव तुमच्या मनात असला पाहिजे आणि तो भाव असला तो सुद्धा कसा खरा असला पाहिजे. कारण दुसरं सांगतं म्हणून मी करते हे कधी नाही. तुमच्या मनाला पाहिजे, तुमच्या मनाला वाटलं पाहिजे आणि ज्यावेळी तुमच्या मनाला वाटेल त्यावेळीच तुम्ही ती कृती करू शकता. म्हणून आज आम्हाला वाटतंय, म्हणून आम्ही आज इथे आलो आहे. म्हणजे तुमच्या मनातून चेतना निर्माण झाली पाहिजे. आपण ज्यावेळी जन्माला आपण गर्भात असतो त्यावेळी सोहम सोहम म्हणत असतो. ते का म्हणत असतो तर आपल्याला ती असते तर आत्मी बुद्धी आपल्याला सांगत असते, आपलं स्वरूप सांगत असतं. पण ज्यावेळी आपण बाहेर येतो त्यावेळी आपण कोहम कोहम म्हणतो, म्हणजे त्यावेळीच आपल्या मीपणाला सुरुवात होते. आणि जर तुमचा हा मीपणा घालवायचा असेल तर गुरुशिवाय विद्या फोल. म्हणूनच गुरु हा तुमच्या आयुष्यात खूप मोलाचा आहे. आणि प्रत्येक संतांनी सांगितले की तुम्ही गुरु हा करा. गुरु कशासाठी करा तर तुमचं पूर्ण चरितार्थ नीट जाण्यासाठी, तुमच्या जीवनाचं साफल्य प्राप्त होण्यासाठी, जीवनात काहीतरी
काहीतरी तुम्ही असं करून दाखवलं पाहिजे की तुम्ही मेल्यानंतरही तुमचं नाव, तुमची कीर्ती अशी जगंत राहिली पाहिजे. आज आपण इतकी महान थोर व्यक्तिमत्व बघतो. मी आता नारद मंदिरात सुद्धा बघितली, अनेक फोटो तिथे बघितले, तस्विरी बघितल्या. मी माझ्या यजमानांना म्हटलं, त्या सगळ्यांना मी कृतार्थ होऊन नमस्कार केला, कारण ह्यासुद्धा सद्भाग्य मिळायला सुद्धा कुठेतरी भाग्य लागतं आणि ते आज आम्हाला लाभलं आहे. मी खरोखर धन्य पावले. आणि म्हणूनच हरिभजना विण काळ घालवू नको रे, तोरीच्या सापा भिवूने भवा, हे सगळं खरोखर इथे थांबवा. हा जीवन खूप सुंदर आहे. प्रत्येक संतांनी सांगितले की तुम्ही नाम जपात राहा, याच्याशिवाय दुसरं मुक्तीचं दार नाही. मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की हा एवढा सुंदर देह मिळाला आहे, त्याचं कुठेतरी चीज होऊ दे आणि हा जन्म आपलं कृतार्थ होऊ दे. प्रत्येक संतांच्या केंद्रस्थानी हेच आहे की तुम्ही नाम घ्या, नामात राहा, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. खरोखर ह्या सगळ्या संत आज एवढ्या श्रेष्ठ पदाला पोचलेत, हे फक्त त्यांच्यात असलेली चेतना आणि त्यांचा जन्म घेण्यामागचं जे कारण होतं, त्यांचा जन्म घेतलं, ते कारण त्यांचं संपलं, त्यावर स्वतःच त्यांनी समाधिस्थ झाले. कोण कुठे कुठे कसे गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण त्या सगळ्यांच्या चरणी लीन होऊया. आजची केलेली सेवा माझी गोड मानून घ्या आणि हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण व्हावा. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. जय जय रघुवीर समर्थ.